नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान भाजपच्या आमदारांचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून बौद्धिक घेतलं जातंय। यंदाही भाजप आमदार मंत्री संघाच्या बौद्धिकासाठी उपस्थित राहणार आहेत। मात्र यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे भाजपसोबत महायुतीतील शिंदेंच्या नेतृत्वातली शिवसेना आणि अजित पवार गटाच्या आमदारांना सुद्धा बौद्धिकासाठी निमंत्रण देण्यात आलंय। त्यामुळे महायुतीतल्या तिन्ही पक्षांचे आमदार नागपूरच्या रेशीम बागेतल्या संघाच्या बौद्धिकासाठी हजेरी लावणार असल्याचं बोललं जात आहे। मात्र अजित पवार गटाचे आमदार संघाच्या बौद्धिकाला उपस्थित राहणार का, यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। अजित पवार गटाचे आमदार संघाच्या बौद्धिक प्रशिक्षणाला जाणार आहेत का? त्या बाबतीमध्ये मला बौद्धिकतेने विचार करून आपल्याला उत्तर द्यावं लागेल। राष्ट्रवादी काँग्रेसनं स्थापनेपासून RSSच्या विचारधारेचा उघड विरोध केला। त्यावरून अनेक वेळा राजकीय वाद सुद्धा झडला। पण अजित पवार गट महायुतीत सहभागी झालाय। त्यामुळे अजित पवार गटातील आमदारांच्या संभाव्य उपस्थितीवर तर्कवितर्क लढवले जात आहेत। तर इकडे शिंदेंच्या नेतृत्वातले शिवसेनेचे आमदार निमंत्रणाच्या प्रतीक्षेत आहेत। आम्हाला असं कोणतंही पत्र प्राप्त झालेलं नाही आणि दरवर्षीप्रमाणे त्यांचे भाजपचे आमदार त्या बौद्धिक बैठकीला जात असतात, पण आम्हाला आतापर्यंत ती माहिती नाही आहे। म्हणून उद्याचं कदाचित संध्याकाळपर्यंत निमंत्रण आलं तर त्याच्यावर CM साहेब निर्णय घेतील। निमंत्रण आलं तर हरकत नसावी, परंतु CM साहेब निर्णय घेतील। राष्ट्रवादी काँग्रेसनं आजवर शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण केलं। कडव्या हिंदुत्वाला त्यांनी नेहमीच विरोध दर्शवला। पण आता अजित पवार गट युतीच्या वळचणीला गेलाय। या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे आमदार संघाच्या बौद्धिकाला हजेरी लावणार का, हा खरा प्रश्न आहे। उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत।